बाळांनो नमस्कार. आपण NMS परीक्षेसाठी तयारी म्हणून पूर्वतयारी म्हणून आपण बुद्धिमत्ता हा घटक सुरुवातीला शिकवणार आहोत. त्यामध्ये आपल्याला अक्षरमाला हा घटक सुरुवातीला पाहायचा आहे. NMS क्रायटेरियाबद्दल किंवा त्याची नियमावली, त्यामध्ये बुद्धिमत्ता विषयाचे गुण असतील, एकूण गुण, त्यानंतर स्कूल जे काय आपल्या शाळेय अभ्यासक्रमावर आधारित जो काय अभ्यासक्रम असेल त्या ठिकाणी विज्ञान असेल, इतिहास, भूगोल असेल किंवा गणित असेल, याबद्दल पण आपण चर्चा केलेली आहेच. तर आता आपण आज बुद्धिमत्ता हा विषय पाहणार आहोत. त्यामध्ये क्रम पूर्ण करणे, अक्षरमाला हा घटक पाहणार आहोत. तर पाहूया, चला सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपण या ठिकाणी जी अक्षरमाला दिलेली आहे तर ती डावीकडून उजवीकडं म्हणजे सुलट क्रमानं म्हणू याला, किंवा दुसरं डावीकडून उजवीकडं असा एक हे केला जातो. तर अक्षरमाला म्हणजे जे आपण सुरुवातीपासून ABCD आपण जे पाठ केलेली आहे किंवा आपल्याला माहिती असणार आहे, तर हे 26 लेटर आहेत किंवा अक्षर आहेत A to Z पर्यंतचे. तर त्यावर आधारितच आपल्याला काय असणार आहे, तर प्रश्न असणार आहेत. फक्त प्रश्न विचारताना ते कसे विचारू शकतात आपल्याला, की डावीकडून उजवीकडं Mचा क्रमांक कितवा असेल, किंवा डावीकडून उजवीकडं Pचा क्रमांक कितवा असेल, किंवा उजवीकडून म्हणजे झेडकडून A कडं जायला तर त्या B या अक्षराचा क्रमांक किती असेल, D या अक्षराचा क्रमांक किती असेल, असे आपल्याला प्रश्न विचारले जातात. ही झालं सुलट क्रमानं. त्याच्यानंतर अनुक्रमांकावर आधारित म्हणजे प्रत्येक अक्षराचा अनुक्रमांक आपल्याला माहिती हवा किंवा ते पाठच हवं, या अशा पद्धतीनं काय केलं जातं, विचारलं जातं सुलट क्रमानं. त्यानंतर उलट क्रमानं देखील त्याने आपल्याला काय करू शकतात, विचारू शकतात. तर हे आपल्याला पाठ असायला हवं, कारण प्रश्न कसा येऊ शकतो की A कडून Z कडे, किंवा जर त्याने म्हटलं नसेल की सुलट क्रमानं, उलट क्रमानं, किंवा A कडून Z कडे, Z कडून A कडे, तर त्यावेळेला आपण हे लक्षात ठेवायचं की A कडून Z कडेच जायचा आपल्याला प्रश्न असेल. म्हणजे उदाहरणार्थ समजा प्रश्न असा असतो की दिलेल्या अक्षरमालेतील 17व्या क्रमांकाच्या अक्षराच्या डावीकडचे 3ऱ्या क्रमांकाचे अक्षर कोणते, 9व्या क्रमांकाचे अक्षर कोणते. ज्यावेळेला असा प्रश्न असेल त्यावेळेला आपण A कडून Z कडेच आपण काय करायचं, ते काउंट करायचे. मग 17व्या क्रमांकाचं अक्षर Q आहे, तर आपल्या हातावरूनच ठरवायचं की त्याच्या डावीकडं कोणते येतील आणि उजवीकडं कोणते येतील. ठीक आहे, आपल्या हातावरूनच ठरवायचं. मग याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, ते अनुक्रमांकानुसार अक्षरमाला पाठ असणं गरजेचं आहे. म्हणून सुलट क्रमानं आपण अनुक्रमांक, प्रत्येक अक्षराचा अनुक्रमांक किती येतो, तर ते आपल्याला काय होईल, पाठ करावं लागेल. दुसरं आणखीन हे झालं अक्षरमालेच्या सुलट क्रमाबद्दल, उलट क्रमाबद्दल. सगळ्यात जास्त वापरण्यात येणारी किंवा वापरात येणारी बुद्धिमत्तेमध्ये आपल्या NMS साठी ही वर्तुळाकार अक्षरमाला आहे. वर्तुळाकार ॲक्च्युली तिचा वर्तुळासारखा आकार नाही आहे, पण A to M हे 13 अक्षर आणि त्यानंतर प्रत्येक अक्षराखाली म्हणजे 14, 15, 16, 17, 18, 19 असं प्रत्येक वरच्या अक्षराखाली खालचं अक्षर घेतलेले, म्हणून या अक्षरमालेला वर्तुळाकार अक्षरमाला म्हटलं जातं. ही जास्तीत जास्त वापरात येणारी आणि प्रश्न सोडवण्यासाठी उपयुक्त असणारी ही पण आहे आणि ही पण आहे. तर ह्या दोन्ही अक्षरमाला आपल्याला काय करायचं, आता माहिती ठेवायच्यात. A पासून M पर्यंत 13 क्रमांक येतात अनुक्रमांक. त्यानंतर 14 पासून 26 पर्यंत इथं प्रत्येक अक्षराचा तो अनुक्रमांक येतो. एकाखाली एक काय होतात ते येतात. मग आपण याच्यामध्ये आता आपल्याला घटक कोणकोणते पाहिजेत, तर सुरुवातीला आपण पहिला घटक पाहणार आहोत, क्रम पूर्ण करायचा आहे. त्यानंतर समसंबंध असतील, त्याच्यानंतर लयबद्ध अक्षरमाला असेल, सांकेतिक लिपी असेल. तर प्रत्येक जो काही टॉपिक आहे NMS आपल्याला येतं, तर त्या प्रत्येक टॉपिकला व्यवस्थित न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहेत. तुम्हाला सगळ्यांना तो समजला पाहिजे. आणि विशेष म्हणजे ज्यावेळेला तो टॉपिक संपलेला असेल त्यानंतर म्हणजे आपण त्याच्यावर चर्चा केली असेल, समजून घेतलं असेल, त्यानंतर तुम्ही त्या टॉपिकवरच्या प्रश्नांची निर्मिती करायची आहे. जास्तीत जास्त प्रश्न निर्माण करायचे आहेत की जेणेकरून आपल्याला ह्या
याच्यावर आता समजा क्रम पूर्ण करणे हा जो घटक आहे, तर जवळपास 4 प्रश्न याच्यावर विचारले जातील. समसंबंध हा घटक असेल त्याच्यावर 4 प्रश्न विचारले जातील. म्हणजे प्रत्येक NIMS परीक्षेमध्ये प्रत्येक घटकासाठी बुद्धिमत्तेमधल्या ठराविक असे मार्क देण्यात आलेले. तर कुठलाही मार्क असेल तर एकही मार्क आपला म्हणजे गेला नाही पाहिजे, याच्यासाठी आपण जबाबदारीने काय करायचं, तो घटक सगळा समजून घ्यायचा आहे. चला तर मग आजचा घटक पाहायला आपण सुरुवात करूया. बघा, आपण आता पाहणार आहोत क्रम पूर्ण करणे हा घटक पाहतोय. त्याच्यामध्ये पहा, इथं 2 प्रश्न आपण घेतलेले आहेत, 1 आणि 2चा. तर याच्यात सुरुवातीला पहिला प्रश्न पाहू. खूप सोपा आहे आणि खरं तर बुद्धिमत्ता हा विषय खूप सोपा आहे, पण त्याला सरावाची खूप गरज असते आणि आपली त्याच्यामध्ये आवड पण असणं खूप गरजेचं आहे. इंटरेस्ट पण आपल्याला त्याच्यामध्ये निर्माण करायला लागेल. पहा आता बाळांनो, इथे या ठिकाणी एक क्रम दिलेला आहे आणि क्रमानं प्रश्नचिन्ह दिलं की त्या ठिकाणी काय येईल. इथं तुम्हाला पर्याय असणार आहेत, 4 पर्याय तिथं दिलेले असणार आहेत. पण पर्याय घेण्याच्या पूर्वी, पर्याय पाहण्याच्या पूर्वी आपल्याला अक्षरमाला एक असायला आवश्यक आहे, कारण अक्षरमालेशिवाय आपल्याला हे प्रश्न सोडवता येणार नाही. पहा आता, JLNP, तर आता पुढचं कोणतं येईल बाळांनो, R हे अक्षर येईल. म्हणजे या ठिकाणी कुठलं अक्षर असेल, R हे अक्षर असेल. ठीक आहे. त्यानंतर हे झालं एक अक्षर असतानाचं. आता या ठिकाणी आपण 2 अक्षर, 3 अक्षर, 4 अक्षर पण पाहणार आहे. तिथं 2 अक्षरी संख्या दिलेल्या आहेत, सॉरी अक्षरं दिलेले आहेत, प्रश्न हे दिलेले आहेत, जोडी दिलेली, पेर्स दिलेली त्यांची एक. तर याच्यात काय करायचं पहा, पहिलं जे अक्षर आहे तर त्याचा एकमेकाशी संबंध लावायचा आहे. म्हणजे समजा GH, बघा इथं आता GH, त्यानंतर I, बघा इथं I त्याच्या पुढंच आहे, त्यानंतर J, आयच्या पुढं J, आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढं आयच्या पुढं काय येणार आहे, सॉरी Jच्या पुढं काय येणार आहे, K. सुरुवातीचं मिळालं. त्यानंतर पुढचं पहा, N, यांच्यानंतर काय M, म्हणजे उलट क्रमानं. हे सुलट क्रमानं होतं, आता उलट क्रमानं N, M, त्यानंतर L, त्याच्यानंतर K, त्याच्यानंतर पुन्हा पुढं J. तर या ठिकाणी काय येईल, KJ हे अक्षर आपल्याला या ठिकाणी मिळून येतील. पहा, आपण काय केलं तर त्या जी जोडी आहे तर त्याच्यामध्ये सुरुवातीचं पहिलं अक्षर आणि शेवटचं अक्षर यांचा एकमेकाशी क्रम पूर्ण करून घेतलेला आहे. ठीक आहे. पुढचं गणित पाहूया. आपण आता तिसरा प्रश्न पाहूया. पहा, इथं आता तीन अक्षरी हे दिलेले आहेत, गट दिला अक्षरांचा. तर पहा इथं CE, त्यानंतर EH, HL आणि पुढं काय असेल ते प्रश्नचिन्ह. जर आपल्याला याच्यात अक्षरमालेतच शोधायला लागेल. आता बघा, C आणि Eचा संबंध कसा आला, एक अक्षर वगळून, म्हणजे इथं +1 समजा असं जरी घेतलं तरी चालेल. त्याच्यानंतर E आणि Hचा पहा 2 अक्षर वगळून पुढचा. त्याच्यानंतर H आणि Lचा पहा 3 अक्षर वगळूनच असणार आहे, IJK, तर इथे या ठिकाणी L येणार. बरोबर. मग आता पुढचा जो अक्षर आहे तर ते किती अक्षर वगळून असणार, 4 अक्षर वगळून असणार. म्हणजे कोणता येणार, Q येणार. ठीक आहे. सुरुवातीचा मिळाला Q. काय केलं इथं बाळांनो, बघा, सुरुवातीला 1 अक्षर वगळलंय, त्यानंतर 2 वगळलंय, त्यानंतर 3 वगळलंय, त्यानंतर 4 वगळलंय. सोपं आहे का नाही. तर आता पहा, I आणि Kचं पहा, 1 अक्षर वगळून, त्यानंतर 2 अक्षर वगळून N असणार आहे, बघा इथे N, त्यानंतर 3 अक्षर वगळून R असणार आहे, R, आणि 4 अक्षर वगळून काय येणार, W हे अक्षर येणार. ठीक आहे बाळांनो. त्यानंतर इथं पण तसंच करायचं आहे. O नंतर Q आलंय, तर P हे अक्षर वगळलंय, त्यानंतर Q नंतर O नंतर Q, Q नंतर T, 2 अक्षर वगळून T, आता 3 अक्षर वगळून U, V, W, X येणार. आणि आता 4 अक्षर वगळून Xच्या पुढं पहा Y, Z, आपल्याला 4 अक्षर वगळायचे, पण आता Y आणि Z नंतर अक्षर मला संपली. मग आता कसं करायचं, तर लक्षात ठेवा बाळांनो, की ज्या वेळेला Z पर्यंतचे अक्षरमाला संपलेली असेल त्यानंतर पुन्हा पुढं ABCD पासून अक्षरमाला गृहीत धरायची आपण.
म्हणजे झेडच्या पुढं काय नाही, म्हणजे काय असणार पुढं ABCD हे नंतर पुन्हा आपल्या आलेलं असणार. मग इथं आता आपण पाहिलं होतं एक्स आलाय, एक्स नंतर 4 अक्षर वगळून पुढचं अक्षर येणार आहे. म्हणजे कोणकोणते वगळले जाणार? YZAB हे 4 अक्षर, तर त्याच्या पुढचं कोणता येणार? C हे अक्षर या ठिकाणी आपल्याला मिळून जाईल. ठीक आहे बाळांनो. आता पुढचा, आता याच्यामध्ये बघा कसा फरक कसा केलेला आहे. एक एक अक्षर सलग क्रमानं वगळून, 2-2 अक्षर सलग क्रमानं वगळून, 1 2 3 4 असं सलग क्रमानं अक्षर वगळून किंवा प्लस मध्ये घेऊन किंवा मायनस मध्ये घेऊन. आता इथं या अक्षरमालामध्ये या गटामध्ये काय केलंय आपण पाहूया. तर सुरुवातीला F आणि I यांचा संबंध लावून पाहूया. बघा F आणि I +2 आहे, 2 अक्षर पुढं आहे. त्याच्यानंतर I आणि L पहा, तर 2 अक्षर पुढं सुलट क्रमानं. त्याच्यानंतर L आणि O 2 अक्षर पुढं सुलट क्रमानं. O आणि पुढचा कुठला येईल? तर R येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढचं अक्षर घेऊ, M आणि J. बघा बरं, आता M आणि J आता इथं उलट क्रम येतोय. M आणि J इथं उलट क्रम येतोय. 2 अक्षर वगळून J. त्याच्यानंतर बघा G आहे, तर I आणि H वगळून G येणार. त्याच्यानंतर पुन्हा परत 2 अक्षर वगळून G नंतर बघा D येणार. आणि आता इथं D नंतर माग 2 अक्षर वगळून काय येणार? बघा A येणार. ठीक आहे. या ठिकाणी A आलं. म्हणजे इथं काय केलं बघा, सुरुवातीचं पहिलं अक्षर +2 न पुढं जात आहे सुलट क्रमानं. दुसऱ्यात मात्र काय होतंय? -2 न मागं येत आहे. आता तिसऱ्यात काय केलं पाहू, P आणि S. बघा इथं पुन्हा परत 2 अक्षर वगळून पुढं गेले. त्यानंतर S आणि V 2 अक्षर वगळून पुढं, V आणि Y, तर त्याच्यात पण 2 अक्षर वगळून पुढं आणि Y आणि पुन्हा पुढचं जे काय असेल तर ते 2 अक्षर वगळून काय येणार? इथं B हे अक्षर येणार आहे. ठीक आहे. कारण काय वगळलं आपण तिथं? Y नंतर Z आणि A हे अक्षर इथं वगळून टाकले. त्यानंतर म्हणजे इथं काय झालं? +2. आता मला वाटतं पुढचं काय असणार आहे? -2 येणार. तर आपण पाहू शकता इथं आता जरा जास्तच हे झालंय. बघा T नंतर इथं काय घेतलेलं आहे आपण? Q. Q आलं मागचं, बरोबर. त्यानंतर Q नंतर N आहे, तर 2 अक्षर सोडून N आहे. त्यानंतर परत 2 अक्षर सोडून N नंतर K या. आता K नंतर पुन्हा 2 अक्षर सोडून काय येणार? H येणार. म्हणजे RABH ही इथं काय येईल? असा तो क्रम पूर्ण होईल. गणित मी सोडवताना ज्या वेळेला ते जोडलं जाते, जॉईंट केलं जातं, त्यावेळेला बराच इथं या ठिकाणी काय झालं? गोंधळ झाल्यासारखा दिसतोय. तर तुम्ही हे गणित स्वतः वहीवर काय करा? सोडवा. सुरुवातीला ज्या वेळेला व्हिडिओ सुरू असताना ज्या वेळेला प्रश्न होता त्या ठिकाणी थांबा, पेऊज करा, स्वतः प्रश्न लिहा आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. फक्त बघत राहू नका. ठीक आहे. पुढचे प्रश्न पाहूया बाळांनो. पहा इथं दिलेल्या ही संख्या आहेत, अक्षर इथं मालिकेत म्हणजे एका आड एक येणारे जी अक्षर असतील तर ती त्याच्याशी रिलेटेड असणार आहे. आता पाहूया आपण इथं. बघा सुरुवातीला पहिली घेऊ BZ, म्हणजे मागे जायचंय. B 1 अक्षर वगळून Z. त्यानंतर W 2 अक्षर वगळून W. त्याच्यानंतर S, तर 1 2 3 अक्षर वगळून S. त्याच्यानंतर आता पुढं 4 अक्षर वगळून पुढची संख्या येणार, तर 1 2 अक्षर येणार. 1 2 3 4, तर काय यायला पाहिजे? तर N यायला पाहिजे. मागं घेतलंय बीच्या नंतर काय आलंय? Z आलं. म्हणजे आपण जसं मागं पाहिलं अक्षर मालिका संपणार नाही, तर Z नंतर पुन्हा परत ABCD पासून सुरुवात होईल आणि मागं पण येताना आपल्याला ABCD कडेच मागं यायचंय. त्यानंतर पहा पुढचे आता अक्षर मला EG. आता इथं EG 1 अक्षर वगळून पुढं J, तर किती अक्षर समोरचे घेतली? 2 अक्षर. त्यानंतर N किती अक्षर घेतली? 3 अक्षर ही मधली वगळली. त्यानंतर त्याच्या पुढं यांच्या पुढं 4 अक्षर वगळून 4 कोणती वगळली? बघा ही 4, तर कोणतं येईल इथं? S हे अक्षर येईल. म्हणजे आपल्याला इथं ते मिळाले आहेत, पण ते N आणि S हे मिळालेले आहेत. ठीक आहे बाळांनो. आता खाली पहा, क्रमपूर्ण मधला आपला हा शेवटचा प्रश्न आहे. AY BX CW DV आणि पुढं प्रश्नचिन्ह आहे. तर हा वर्तुळाक्षर मालिका जे आपण पाहिलं होतं, वर्तुळाकार अक्षर मालिका, तर त्याच्याशी रिलेटेड आहे. इथं मी ते वर्तुळाकार अक्षर मालिका तयार झाली.
ए वाय बघा संबंध कसा येतो, ए वाय बी एक्स सी डब्ल्यू डी व्ही. तर आता पुढचं कुठलं आलं पाहिजे, ई यू, अशा पद्धतीनं. ठीक आहे बाळांनो. तर हे आपले क्रम पूर्ण करण्यात आणायचे. कधी कधी हे अक्षर सरळ पण असणार आहेत, ठीक आहे. कधी कधी एक अक्षर वगळून पण ते त्या ठिकाणी आपल्याला दाखवणार आहेत. तर हे आपलं क्रम पूर्ण करा हे घटक आहे जो संपलेला आहे. तर आय होप तुम्ही याचे जे प्रश्न असतील तर ते स्वतः प्रश्न सोडवणारच आहेत आणि सोबतच प्रश्न सोडवल्यानंतर स्वतः प्रश्नाची निर्मिती करणार आहेत. खूप सोपा घटक आहे, तुम्हाला नक्कीच तो सोपा जाणार आहे. चला ठीक आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.